हॅलो मित्रांनो, हा एक बायनरी ट्रेडिंगचा प्लॅटफॉर्म. तर यावर मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या ठिकाणी ट्रेड घेता येऊ शकतो टायमिंगवरती. तर त्यासाठी सेटअप असा करायचा आहे, 2 बॉलिंजर बँड्स आपल्याला इथे ॲड करायचे. एक केला तर अजून एक करायचा. तर आता हे जे 2 बॉलिंजर बँड्स आहेत त्यातील एखादं सेटिंग हे 2वरनं स्टँडर्ड डेव्हिएशन आहे ते 3वर करायचं. एखादं 2च ठेवायचं, एखादं 3, एखादा कलर बदलून घ्यायचा असा. आता तुम्हाला सांगतो ट्रेड कसा मिळतो आपल्याला. थोडंसं पाठीमागे जाऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल नीट की मी काय म्हणतोय. तर या ठिकाणी दोन बॉलिंजर बँड्स आहेत. त्याचे डाऊनफॉलमध्ये एक बॉलिंजर बँड सोडून दुसरा बॉलिंजर बँड आहे. या दोन्हीच्या मध्ये जेव्हा एक मेणबत्ती तयार होते, मेणबत्ती म्हणजे कॅन्डलस्टिक, तर त्यावेळी इथे तुम्हाला दिसेल एक अशी उलटी हॅमर बनलेली आहे. तर हे जे आहे पूर्णपणे वरच्या पण रेषेला टच नाही झालेली आणि खाली पण टच नाही झालेली, अशी मधल्यामध्ये जी कॅन्डल बनलेली आहे अशा स्वरूपात आपल्याला कॅन्डल ओळखायची. त्याच्यानंतर आपण ग्रीन कॅन्डलसाठी ट्रेड प्लेस करू शकतो. ही कॅन्डल जेव्हा संपते, जेव्हा कॅन्डल संपते त्यावेळी आपण या पुढच्या मेणबत्तीला ट्रेड आपण प्लेस करू शकतो. आणि पाहू शकता तुम्ही ही पूर्णपणे ग्रीन बनलेली आहे आणि ट्रेड पूर्णपणे विन झालेला आहे. तर ही होती स्ट्रॅटेजी. आपण अजून 2-3 ठिकाणी तुम्हाला दाखवतो. 2-3 ठिकाणी आता सेम तुम्हाला दाखवतो. हे पहा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी मेणबत्ती बनली इथं, ही ह्याची जो बॉडीचा पार्ट असतो, बॉडीचा पार्ट वरती पण टच नाही झालेला आणि खाली पण टच नाही झालेला. हा मधल्यामध्ये ही कॅन्डल बनलेली आहे. त्याच्यानंतरची कॅन्डल जी आहे ही कॅन्डल ही पूर्णपणे रेड बनलेली आहे. या ठिकाणी ट्रेड प्लेस केला असता पूर्णपणे ट्रेड विन होतो. आणि समजा अशा ठिकाणी ट्रेड फेल गेला तर तुम्ही पुढच्या कॅन्डलला देखील ट्रेड घेऊ शकता. हे पहा केवढी मोठी रेड कॅन्डल इथं बनलेली आहे. इथं ट्रेड आरामात विन होऊ शकतो. अजून काही सापडत असेल तर तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी तसंच अजून एक मिळालेली आहे कॅन्डल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याची मेणबत्ती बनली. मी काय म्हणलं की बॉलिंजर बँड 1 आणि बॉलिंजर बँड 2 ह्याच्या दोन्हीच्या मधोमध बरोबर बनले पाहिजे. म्हणजे मध्ये म्हणजे एक बॉलिंजर बँडचा अप्पर लेअर तोडून वरचा जो बॉलिंजर बँड आहे त्याच्या खाली, पण त्याची बॉडी वर किंवा खाली कुठेही टच नाही झाली पाहिजे. त्यावेळेस ही जी पुढची मेणबत्ती आहे पूर्णपणे त्याच्या ऑपोजिट जाते. म्हणजे जर कॅन्डल वरच्या ह्याच्यामध्ये बनली असेल तर पुढची कॅन्डल इथे खाली येते. आणि समजा इथं खाली या ठिकाणी समजा बनली असेल तर इथून वरती जाते. आता इथं वरती बनले त्यामुळे कॅन्डल खाली झाली. बघितलं तुम्ही. कॅन्डल या ठिकाणी बरोबर विन होते. अशा प्रकारचं तुम्हाला मी सांगितलं.